श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री नवनाथ भक्तिकथासार अध्याय 20. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथ करते पंढरीश परमात्मा भगवंताची स्तुती आणि स्तवन करतायत. हे भगवंता, तुझा जय जयकार असो. षडगुण ऐश्वर्य संपन्न असा अपार माया सोसून भक्तांचं पालन करणारा असा तू भगवंत आहेस. घट तंतूमध्ये आकाशामध्ये सर्वामध्ये ब्रह्मरूपानं असून सुद्धा या सगळ्याच्या निराळा तू आहेस. अव्यक्त निर्गुण निराकार तू आहेस. अपार अशा घागरीमध्ये सूर्य दिसतो, पण त्या घागरीपेक्षा वेगळा सूर्य असतो. तसा तू मोक्षदानी भगवंत पूर्ण ब्रह्मरूपानं सर्वत्र भरलेला आहेस. पूर्ण ब्रह्मनाथ वेश आहे. करुणानिधी पंढरीचा आदेश आहे. जगन्निवास भक्तवत्सल अशी तुझी नावं आहेत. तरी हे दिनांचा बंधू असलेल्या भक्त व्यापक पुंडलिकाला वरदान देणाऱ्या माझ्या रचनेला तू चालना दे. आणि हा जो भक्तिसार ग्रंथ आहे, हा भक्तिसार ग्रंथ वदवण्यासाठी माझ्या मनाला स्फूर्ती दे. पाठीमागच्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांना रामदर्शन झालं. हनुमंत आणि गोरक्ष यांची भेट झाली. प्रभू रामचंद्र आणि मारुती दोघंही अदृश्य झाले. त्याच्यानंतर अयोध्यापती प्रभू रामचंद्र हे स्वस्थानाला निघून गेले. इकडे मारुती शृंगमृडा इथे जाऊन पोचलेला आहे. अतिशय लहान असं रूप धारण केलं. गुप्त वेशामध्ये राजमहालामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि एकांत सदनामध्ये मैनांकिनी पद्मिनी मंचकावरती झोपलेली होती. गाढ अशा झोपेमध्ये सुख निद्रा करत होती. परिचारिका उठून गेल्या आणि मग एकांत संधी पाहिलेली आहे. मारुतीनं त्या मैनांकिनीच्या महालामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि अतिशय चपळपणानं मारुती त्या मैनांकिनीच्या मंचकाच्या जवळ गेलेला आहे. किलोत्तळा ती पद्मिनी राणी त्या पद्मिनी राणीच्या हाताला धरलं आणि हाताला धरल्याबरोबर ती सावध झालेली आहे. ती किलोत्तळा मैनांकिनी पद्मिनी राणी सावध झाली. तिनं पाहिलेलं आहे की प्रत्यक्ष मारुती आपल्या समोर आहे. मारुतीच्या चरणावरती साष्टांग लोटांगण तिनं घातलं. किलोत्तळा मैनांकिनी, तिचंच तिसरं नाव म्हणजे पद्मिनी. याच्यावरती श्रोत्यांच्या मनामध्ये कल्पना येईल की ही 3 नावे तिला काय म्हणून पडली गेली. तिसरं नाव दुहिता. ते कोण्या अर्थानं झालं, कोणत्या अर्थानं झालं, ही कल्पना मनामध्ये येईल. असा श्रोत्यांचा आदर जो आहे, तो आदर ग्रंथकर्त्यांनी पाहिलेला आहे. आणि म्हणून 3 भिन्न भिन्न प्रकार कशा रीतीनं आहे ते सांगू लागलेले आहेत. मंदारगिरी नावाच्या पर्वतामध्ये जंबूद्वीप आहे. यालाच पहिली पायरी म्हणतात. याच्यानंतर सिंहल द्वीपाच्या ठिकाणी
मेरू मंदार पर्वत आहेत. या सिंहलद्वीपामध्ये जितक्या स्त्रिया असतील त्या सगळ्या पद्मिनी. त्यांच्यामध्ये मुख्य मैनांकिनी ही अतिशय स्वरूपवंत आहे. ती एके दिवशी अभ्यंग स्नान करून आणि तिच्या माडीवरती जाऊन उभा राहिलेली होती. त्यावेळेला तिची इकडं तिकडं नजर जाऊ लागलेली आहे. ती आकाशाकडं पाहू लागली. हातानं केस झटकू लागलेली आहे, कोरडे करू लागलेली आहे. त्याच वेळेला तिनं उपरीचर वसू हे मनामध्ये बसून चाललेले पाहिले. विमानामध्ये बसलेले होते, पण त्यांचं जे वस्त्र आहे ते वस्त्र एका अंगाला वाऱ्यामुळं उडालेलं होतं आणि म्हणून ते आसावध बसलेले उपरीचर वसू त्यांना या मैनांकिनीनं पाहिलेलं आहे. त्याच वेळेला त्या उपरीचर वसूंचं लिंग तिला दिसलं गेलेलं आहे. विमानाच्या गवाक्षद्वारातून तिला अवयव दिसू लागले आणि मग ते पाहिल्यानंतर मैनांकिनी ही गदगदा हसू लागली. ते उपरीचर वसूंनी पाहिलेलं आहे आणि विक्षेपानं तिला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे पापिनी, तू परपुरुषाला पाहून हसलेली आहेस, तरी हे जार वस्ती करून तू तुझ्या ग्रहामध्ये राहा. माझ्याविषयी कामशक्ती तुला उद्भवली गेलेली आहे आणि म्हणून तू हसलेली आहे. तरी मी मात्र तसा भ्रष्ट नाही. सर्व लोकांमध्ये, सर्व वसूमध्ये श्रेष्ठ असा मी उपरीचर वसू आहे. इंद्रियाचं दमन करणारा, एकनिष्ठ आणि पूर्ण तपाची साधना करणारा मी आहे. तरी माझे अभिलाषा धरून काम वासनेनं तृप्त होऊन हे पापिनी तू गदागदा हसलेली आहेस. तरी तू पुरुष विनोदानं स्वस्थानाच्या ठिकाणी जाऊन पडशील. स्त्री देशामध्ये स्त्रियांच्या कटकामध्ये तुझी वस्ती होईल. मग तिथं पुरुष तुला पाहायला देखील मिळणार नाही, असा शाप उपरीचर वसूंनी दिलेला आहे. असा शाप उपरीचर वसूंनी दिला. त्यावेळेला ती पद्मिनी सुलक्षण लाजली गेलेली आहे. पण पदच्युत होशील असा शब्द ऐकलेला आहे आणि मग उपरीचर वसूंची स्तुती करू लागलेली आहे. हे महाराजा वसुनाथा, अपराध झाला माझा आता. अपराधाचे विवरण मला बोलता सुद्धा येणार नाही, पण प्रारब्ध योगानं आचरलेला भोग कधी सुटणार नाही. तरी एक चांगला उशाप मला द्या आणि स्वपदावरती माझी स्थापना करा. तुम्ही वसू सर्व प्रकाराने भले करणारे आणि शांतीचे भांडार आहात. इंद्रियाला कवळून ठेवणारे आणि योग आचरण करणारे आहात. तरी मला उशाप द्या. मी आपली पदाश्रित आहे, पायाची दासी आहे, असं अंतरिक्ष ऋषींना बोलू लागल्यानंतर मग अंतरिक्ष ऋषींना दया आलेली आहे. उपरीचर वसूंना दया आली आणि उपरीचर वसूंनी उशाप दिला. म्हणू लागले, हे पद्मिनी ऐक. स्त्री राज्यामध्ये किलोत्तळा ती राणी आहे. तिचं आयुष्य पूर्ण संपलेलं आहे. त्यावेळेला तिच्या पदावरती तू बसशील. पण भावण
चित्त हे तुझा करशील जाईल. पण तिथंच माझा मुलगा मच्छिंद्रनाथ तो येऊन तुझा स्वीकार करेल आणि तुला रती सुखाची प्राप्ती होईल. त्या मच्छिंद्रनाथाच्या बरोबर तुला रती आनंद अंगसंग झाल्यानंतर त्याच्या रेत प्रसंगापासून मीननाथ हा मुलगा तुला होईल. या जगामध्ये प्रसिद्ध असा तो मुलगा होईल. तो मुलगा शेवटी तुझ्यापासून विभक्त होईल आणि मच्छिंद्रनाथाच्या बरोबर जाईल. मग तू स्वतःच्या पदाला येशील आणि हे स्वर्गाचे भोग भोगशील. त्याच्यामुळे हे गुरटी तू आता काही चिंता करू नको. याच्यानंतर मैनाकिनी बोलू लागलेली आहे, ज्या स्त्री राज्यामध्ये पुरुष नाही, सर्व स्त्रिया आहेत, तिथं काय म्हणून राज्य करावं? तिथं पुरुषा वाचून संतती होणारच नाही. त्यावेळेला उपरिचर वसू सांगू लागलेले आहेत की मारुतीच्या भुभुकाराच्या योगे करून पती नसताना सुद्धा पुरुषा वाचून संतती होईल. वायुनंदन मारुतीच्या भुभुकारातून ऊर्ध्वरेत, त्याच्या भुभुकारातून वीर्य हे व्यापलं जाईल आणि मग तिथं उत्पत्ती होईल. हे ऐक शुभानने, असं उपरिचर वसू सांगू लागले. बाळतनू जो पुरुषधारी आहे ते लहान गर्भ पुरुषाचा जर असेल तर मारुतीच्या भुभुकारानं गळून पडला जाईल. जेवढ्या काही असतील त्या सर्व स्त्रिया तिथं जन्माला येतील, सर्व मुली जन्माला येतील, असं अंतरिक्ष ऋषींनी म्हटल्याबरोबर पद्मिनी जाऊन त्वरित बोलू लागलेले आहेत की हे ऋषीवर्या, हे उपरिचर वसू, मच्छिंद्रनाथ तिथं कशा पद्धतीनं येतील ते मला सांगा. कारण स्त्री राज्यामध्ये जर पुरुष मरण पावत असतील अशी चर्चा आहे, तर मग तिथं तुमचा मुलगा मला माझ्या भोगासाठी आणि मच्छिंद्रनाथ तिथं कसे येतील? त्यावेळेला अंतरिक्ष उपरिचर वसू सांगू लागलेले आहेत की किलोत्तळा जी आहे त्या किलोत्तळेच्या आसनावरती तुला आसन प्राप्त होईल. त्या मंडपामध्ये त्या राजगादीवरती तुला बसता येईल आणि तिथं बसल्यानंतर तू मारुतीची आराधना कर. मारुती तुला प्रसन्न झाल्यानंतर त्या भयापासून तो तुला मुक्त करेल. तुझ्यावरती मारुती प्रसन्न होईल आणि मग सर्व संकट ही माग सारून मच्छिंद्रनाथाला आणतील. तरी हा दृढ उपाय कर आणि मग मारुती भयापासून मच्छिंद्रनाथांना आणण्यासाठी तू मारुतीची आराधना कर. असं ती पद्मिनी युवतीला उपरिचर वसू बोलू लागले. श्रीरामचरणी श्री मारुती. आणि मग त्याची कशी गती आहे असं बोलल्यानंतर मारुतीचा जो विषय ध्वनी आहे तोच विषय ध्वनी मच्छिंद्रनाथ जे आहेत तो बाजूला काढतील, असं उपरिचर वसूंचं बोलणं ऐकलेलं आहे. मारुतीच मच्छिंद्रनाथांना घेऊन येईल असं ऐकल्यानंतर विषयोपद्रवविहित मारुती आहे, ब्रह्मचर्य व्रत धारण करणारा आहे आणि मग त्याच्यापासून
मच्छिंद्रनाथाच्या योगी करूनच तुला रती सुखाची प्राप्ती होईल. तरी हा संशय सोडून दे आणि मच्छिंद्रनाथ तुझ्याकडे येतील. पण त्याच्यासाठी तुला हनुमंताची तपश्चर्या करावी लागेल, हनुमंताची आराधना करावी लागेल. मग युक्ती प्रयुक्ती करून मारुती मच्छिंद्रनाथांना तुझ्याकडं घेऊन येईल. असं अंतरिक्ष ऋषींनी त्या उपरीचर वसूंनी सांगितलं. स्वस्थानाला निघून गेले. इकडं मैनांकिनी स्त्री राज्यामध्ये ती प्रवेशली गेलेली आहे. आणि मग शृंगमुरुडा राजपट्टणाच्या ठिकाणी ती पद्मिनी फिरू लागलेली आहे. आणि जात असताना एका चर्मिकेच्या घरी ती जाऊन पोहोचलेली आहे. सहजपणानं ओसरीला बसलेली आहे. अतिशय सुंदर आहे. आणि त्या चर्मिकेनं तिला पाहिलेला आहे आणि तिला बोलू लागली. म्हणू लागलेली आहे, हे शुभाननी, हे सुंदर लावण्याची खाणी, माझी माय बहीण कुठं असते? मी सिंहलद्वीपाच्या ठिकाणी असते. अंतरिक्ष वसूंनी शाप दिला म्हणून हे माई माझं अधःपतन झालं आणि मी इथं आले. आता माझं पालन पोषण संगोपन कोण करील? पद्मिनी बोलू लागलेली आहे आणि बोलत असताना चाचरू लागलेली आहे. माय ओ माय, आता कुण्या ठिकाणी राहू? असं बोलू लागले. आणि मग त्यावेळेला ती जी चर्मिका आहे, चर्मकारा स्त्री आहे, तिनं स्वतःच्या हातानं स्वयंपाक केलेला आहे. तहान भूक सगळी तिची तृप्त केलेली आहे. मी एकटीच या घरामध्ये आहे. माझी बेतारांबळ होत आहे. म्हणून हे माय, तू माझ्याच घरी राहा. माझ्या मुलीसारखा तुझा सांभाळ करीन. असं ती चर्मकार बोलू लागलेली आहे. असं तिचं बोलणं ऐकलं. आणि मग त्या किलोत्तळेला मैनांकिनीला अतिशय आनंद झालेला आहे. आणि मग दोघी त्याच घरामध्ये राहू लागल्या. आणि स्वतःच्या हातानं ती स्वयंपाक करू लागलेली आहे. त्या चर्मिकेचीही भूक भागवू लागलेली आहेत. दोघीही भोजन क्रिया करू लागलेले आहेत आणि नित्यसेवा होऊ लागलेली आहे. अशा पद्धतीनं पुष्कळ दिवस निघून गेले. किलोत्तळा त्या राजाची राणी होती. तिचं आयुष्य संपलं गेलं. व्याधीनं ती म्हातारी झालेली. आणि मग आपल्या मंत्री स्त्रीला बोलू लागलेली आहे, माझं आता आयुष्य संपलेलं आहे. तरी हे राज्यपट आता कोणाला द्यावं? तेव्हा मंत्री हा हुशार होता. माळिका नावाची मंत्री होती. ती म्हणू लागलेली, हत्तीच्या सोंडेमध्ये आपण माळ देऊ. सर्व स्त्रियामध्ये हत्तीला फिरवू आणि मग जो दैववान असेल त्याच्या गळ्यामध्ये हत्ती माळ घालेल. असं ती मंत्री त्यावेळेला बोलत असताना ती जी किलोत्तळा राणी आहे तिला आनंद वाटलेला आहे. आणि मग एक सुदिन पाहिलेला आहे. चांगला मुहूर्त पाहिला. हत्तीच्या सोंडेमध्ये फुलांची माळ दिलेली आहे. सर्व स्त्रियांना बाहेर बोलावलं गेलेलं आहे. आणि मग त्या सर्व स्त्रियामध्ये फिरत असताना, सर्व स्त्रियांना पाहत असताना मैनांकिनीला त्या हत्तीनं पाहिलं आणि मैनांकिनीच्या गळ्यामध्ये माळ घातली. याच्या उपरांतिक ती राणी झालेली आहे. पूर्वतप आचरले आणि तिनं पूर्ण तप झाल्यानंतर रामदूत मारुती तिला वश झाले, प्रसन्न झाले. हे सगळं
पूर्वी कथन सांगितलेलं होतं वायुसूत. मारुती हा मच्छिंद्राची भेट झाल्यानंतर हे सगळं निवेदन प्रकरण पूर्वीच सांगितलेलं आहे. तरी आता असो, सिंहलद्वीपाच्या ठिकाणी मैनांकिनी नाव मातारा पितराच्या आवडीवरून तिला मिळालेलं होतं. याच्यानंतर सिंहलद्वीपीची स्त्री म्हणून सर्वांच्या मुखामध्ये पद्मिनी नाव हे पसरलेलं होतं. किलोत्तळेचं आसन तिला प्राप्त झाली. स्त्री राज्याची राणी झाली म्हणून तिला किलोत्तळा असं नाव पडलं. याच किलोत्तळेच्या जवळ गुप्त वेशानं मारुती आलेला आहे. किलोत्तळेला सावध केलं आणि सावध करून म्हणू लागलेला आहे, हे किलोत्तळे, मी सांगतो ते ऐक. तुझ्या वचनामध्ये गुंतून मी मच्छिंद्रनाथांना अट्टहास करून तुझ्याकडं आणलेला आहे. तरी तुझ्या वचनापासून मी सुटलेलो आहे. पण तुझ्या सुखामध्ये मच्छिंद्रनाथांच्या बरोबर राहत आहे, त्या सुखाला विघ्न आलेला आहे. मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ या नगरीमध्ये येऊ लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथ हे प्रतापी आहेत, पण त्यांच्यापेक्षा सुद्धा प्रतापी गोरक्षनाथ आहे. त्याचं सामर्थ्य हे अतिशय अजिंक्य आहे. माझ्या वाचेनं त्याचं वर्णन करता येत नाही. म्या तुझ्यासाठी प्रयत्न केला, श्रीराम मध्यस्थी घातला, पण त्यानं मानलं नाही आणि म्हणतोय माझ्या गुरुला मी घेऊन जाणारच. तरी आता तो इथं येईल आणि मग त्याला प्रीतीनं प्रेमानं गुंजारून आणि इथंच गुंतवून टाकावा. इथली सुखसंपत्ती त्याला दाखवावी. सुखसंपत्तीचा भोग घ्यायला लावावा. पण तो काही मच्छिंद्रनाथासारखा नाही. अतिशय विषयामध्ये विरक्त असा तप सामर्थ्यानं भरलेला तपोधन असा आहे. तो विरक्त असा साधू आहे. पण काय करावं? गोड बोलून, द्रव्याचा गौरव दाखवून, आसन देऊन, आदरातिथ्य करून, जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ खायला घालून, प्रेमामध्ये त्याला इथंच गुंतवून टाकावं. जसं अग्नीला जतन करावं आणि त्या राखेतून तो पुन्हा अग्नी काढावा. पण चिंधीमध्ये जर तो टाकला तर त्या चिंधीला सुद्धा जाळून खाक करतो. पुष्कळ रूपानं, पुष्कळ प्रयत्न करून तू त्याचं मन तुष्ट कर, प्रसन्न कर, असं मारुतीनं सांगितलं आणि मारुती निघून गेला. पण ती चपळ मैनांकिनी मारुतीला कणकास जाऊ लागलेला आहे. पण त्यात ती चपळ मैनांकिनी मारुतीला सोन्याच्या आसनावरती बसवलं. 16 उपचारानं पूजा केलेली आहे आणि मग मारुतीची बोळवण केली. मारुती स्वस्थानाला निघून गेला. इकडे गोरक्षनाथ त्या वेश्या कटकामध्ये, त्या स्त्रियांच्या घोळ्यामध्ये मुक्काम साधत, जसं पक्षी या झाडाहून त्या झाडावर, त्या झाडाहून त्या झाडावर जातात, तसं मुक्काम करत शृंग मुरडा नगरीमध्ये आलेले आहेत. गावाच्या जवळ पेठ होते आणि त्या पेठेमध्ये धर्मशाळा होती. तिथं ते वेश्याकटक राहिलेला आहे. आणि मग तिथंच शिबिरामध्ये सर्वजण राहू लागले. मग ती मुख्य नायिका वेश्या कलिंगा सारसराजम घेऊन राजवाड्यामध्ये पोहोचलेली आहे. 5-7 त्या नाचणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया, रूपवंत, गुणवंत
असा समज सगळ्यांना घेऊन राजवाड्यामध्ये पोचले. राजद्वारी उभा राहिलेली आहे आणि पुढं वर्तमान सांगितलं. द्वाररक्षक स्त्रिया आतमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं कलाकारांचं जो वेश्या समुदाय आहे त्या स्त्रिया सर्व आलेल्या आहेत. आणि मग राजद्वाराच्या ठिकाणी कलाकुसर करणाऱ्या रूपवती करणाऱ्या गुणगंभीर स्त्रिया भेटीसाठी आलेल्या आहेत. तरी तुमची आज्ञावंदन त्यांनी सांगितलेली आहे अशी किलोत्तळेनं ऐकलेलं आहे. म्हणू लागलेली आहे या सभेच्या ठिकाणी समारंभानं सगळ्यांना घेऊन या. असं त्या दूतीनं ऐकलं. धावत पळत द्वाराच्या ठिकाणी आलेले आहे आणि मग कलिंगेला अतिशय सन्मानानं सभास्थानी आणलेली आहे. रत्नखचित सोन्याच्या त्या आसनावरती मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. मैनांकिनी ही बाजूला बसलेली आहे. जसं नक्षत्रामध्ये चंद्र शोभायमान दिसावा त्या न्यायानं मच्छिंद्रनाथांच्या भोवती सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत. तेजपुंज अशा बाजारामध्ये शुद्ध कोंदणामध्ये हिरा दिसावा तसं मच्छिंद्रनाथ शोभायमान दिसू लागलेले आहेत. त्या स्त्रिया अतिशय सुंदर आहेत आणि त्या सुंदर स्त्रियामध्ये सूर्यासारखा तेजस्वी गोळा असावा असे मच्छिंद्रनाथ दिसू लागले. सोन्याच्या आसनावरती राज्यसभेमध्ये त्या राजगादीवरती मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. अशी सगळी सभा कलिंगेनं दृष्टीनं पाहिली आणि मग त्या सभेला बोलून मैनांकिनी रायाला त्या राणीला आणि सभेला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागली हे शैल्यापती तुमची नामकीर्ती ऐकलेली आहे म्हणून माझा देश सोडला आणि तुमची करमणूक करण्यासाठी मी इथं आलेली आहे. तरी तुमचा कीर्तिध्वज या पृथ्वीवरती पसरलेला आहे म्हणून मी इथं आलेली आहे. माझी कला आपल्या राजभवनामध्ये दाखवावी असा माझा हेत आहे. असं ती कलिंगा बोलू लागलेली आहे. भद्रत नावाचा राजा हस्तिनापुरामध्ये धर्माचारी कीर्तिध्वज आहे. त्याच पद्धतीनं या बंगाल धरित्रीच्या ठिकाणी गोपीचंद राजा आहे. त्याच नीतीनं कीर्तिध्वज शैलदेशीची किलोत्तळा राणी आहे. ही सत्कीर्ती ऐकली आणि म्हणून हे महाराणी मी इथं आले असं ती कलिंगा युवती बोलू लागली. आणि तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती किलोत्तळा अतिशय प्रसन्न झालेली आहे आणि मग विचार केलेला आहे. त्या किलोत्तळा राणीनं त्या कलिंगेला सर्व अन्न पुरवलं गेलेलं आहे आणि किलोत्तळा म्हणू लागलेली आहे हे कलिंगा तू शिबिरामध्ये जा. मध्यान्ह वेळेचं भोजन झाल्यानंतर सगळा सार समाजम घेऊन तू इथं रात्रीच्या वेळेला ये. त्यावेळेला इकडं मैनांकिनी सभास्थानी येऊन बसलेली आहे. सभा मंडप शृंगारला गेलेला आहे. दिव्यांच्या ओळी लावल्या गेलेल्या आहेत आणि मेणबत्त्या दीपिका दिवे लावलेले आहेत. अगरबत्तीचा वास घुमू लागलेला आहे. त्यावेळेला तबकामध्ये गंगेरी पानं 13 गुणांनी युक्त असे विडे तयार केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये फुले अत्तरदानीचा वास आहे. त्याच वेळेला अशा या
संध्याकाळच्या वेळेला ती कलिंगा राजभवनामध्ये आलेली आहे. बरोबर गोरक्षनाथ जाऊ लागलेले आहेत. पण कलिंगेनं एकांतामध्ये गुज जे आहे ते सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा हे गुणगंभीरी, तू तिथं नाट्य करशील, पण मृदंगवाद्य हे माझ्या जवळच दे, असं गोरक्षनाथांनी त्या कलिंगेला सांगितलं शैल्यसभेमध्ये. आणि तिथं मी ते मृदंगवाद्य वाजवीन, आणि मग जो द्रव्य लाभ आहे तो सगळा द्रव्य लाभ आलेला सगळा जी काही संपत्ती राणी देईल ती सगळी तुलाच घे, असं कलिंगेला गोरक्षनाथांनी सांगितलं. त्या ठिकाणी कलिंगा म्हणू लागलेली आहे, हे महाराजा गुणसमर्था, त्या सभेच्या ठिकाणी एकही पुरुष नाही, तरी तुम्हाला तिथं मला नेता येणार नाही. आणि तुम्हाला जर तिथं नेलं तर उगाच संशय वाढला जाईल. स्त्री देशामध्ये पुरुष येत नाही, मग हा कुठून आला, असं त्या तपोद्रुम गोरक्षनाथांनी ऐकलं. आणि म्हणू लागले की हे शुभानने, तू काही काळजी करू नको, मी तुझा रंग लुटण्यासाठी स्त्रीचा पोशाख घालून येईन, माझी इच्छा पूर्ण होईल, तुलाही अपार धन मिळालं जाईल. मग असं गोरक्षनाथांनी सांगितल्याबरोबर कलिंगा ही अतिशय आनंदित झालेली आहे आणि अवश्यनाथा म्हणू लागलेली आहे. मग गोरक्षनाथांनी आपल्या अंगामध्ये चोळी घातली गेलेली आहे, उत्तम असं वस्त्र परिधान केलं, जटा विमुक्त भार केलेला आहे आणि भांग कुंकानं भरलेला आहे. कपाळावरती कुंकाची कोर काढली गेलेली आहे. सोगयाचं अंजन डोळ्यामध्ये घातलं आणि डोक्यावरून पदर घेतलेला आहे. तोच डोक्यावरून पदर घेतलेला बिंबीच्या ठिकाणी खोवला गेलेला आहे. कर्णमुद्रिका काढल्या गेलेल्या आहेत. स्त्रियाची भूषण परिधान केली, रत्नजडीत अशी कोंदणं घातलेली आहेत. ती चमचम चमचम चमकू लागलेली आहे की रोहिणीपती चंद्रच. आणि या गोरक्षनाथाच्या कानामध्ये येऊन बसला की काय असं वाटू लागलं. मुक्त असा घोष नाकामध्ये घातला गेलेला आहे. नथ शोभायमान दिसू लागलेली आहे. 5 काकणांचं भूषण, गळ्यामध्ये अपार असं सोन्याचे दागिने घातलेले आहेत. अशा पद्धतीनं किती वर्णन करावं. स्त्रीचा वेश गोरक्षनाथांनी घेतलेला आहे, अतिशय शोभायमान. त्या सर्व कलाकार स्त्रियामध्ये गोरक्षनाथ शोभायमान दिसू लागलेले. अगोदरच अवतारी पुरुष पूर्ण सोनेरी अशी चकाकीत त्वचा आहे आणि त्याच्यावरती स्त्रियाचा वेश नटलेले आहेत. आणि मग त्याच्या स्वरूपाचं वर्णन काय करावं. रंभा नावाची दासी असावी आणि तसे गोरक्षनाथ स्त्री वेशामध्ये शोभून दिसू लागले. अशा पद्धतीनं पैंजण पायामध्ये घातलेल्या त्याचा आवाज येऊ लागलेला आहे. मृदंग हातामध्ये घेतलेला आहे आणि नृत्य स्वरूप दाखवून राजांगणाकडं जाऊ लागलेले आहेत. पण त्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना ती बोलू लागलेली आहे
की ही मदन बाळी आहे, हिला पुरवंडास म्हणावं. मग सगळे नाट्य कलाकृती दाखवण्यासाठी जात असताना हिचं स्वरूप हे अतिशय सुंदर दिसू लागलेलं आहे. धन्य विधाता ज्यानं असं अनुपम्य रूप निर्माण केलं. सर्व स्त्रिया जशी उर्वशी आहे, ती उर्वशी सुद्धा हिच्या पुढं दासी वाटेल एवढं हिचं बाळ, या बाळीचं स्वरूप दिसू लागलेलं आहे असं म्हणू लागलेले आहेत. सहज पाणी सोडलं आणि नाद दर्शवला गेलेला आहे. त्याच वेळेला सर्व विस्मयित झालेले आहेत. वाद्याचा नाद जो आहे तो घुमू लागलेला आहे, ताल मिळवला गेलेला आहे. सगळ्या ज्या स्त्रिया आहेत एकटक त्या पुरवंडाकडं पाहू लागलेले आहेत. कलिंगाजी मुख्य नायिकिनी आहे, ती सुद्धा दैन्यवानानं पुरवंडाकडं पाहू लागलेली आहे. जसा सूर्य असावा असं तेज दिसू लागलेलं आहे. अशा पद्धतीनं त्या कलिंगा या नाट्य स्त्री सहित सगळ्या स्त्रिया नृत्य करण्यासाठी उभा राहिलेल्या आहेत, नाचण्यासाठी उभा राहिलेल्या आहेत. आणि मग पुरवंडा म्हणून स्त्रीवेश धरलेल्या गोरक्षनाथांनी मृदंग वाजवायला सुरुवात केली. स्वरामध्ये गायन चालू झालेलं आहे, मृदंग वाजू लागलेला आहे. सगळ्या स्त्रिया मान हलवू लागलेल्या आहेत. आहा, काय धन्य ती कलिंगा, अशा त्या राजभवनामधल्या स्त्रिया म्हणू लागल्या. सर्व स्त्रिया सभांगणामध्ये आहेत. त्याच्यात मच्छिंद्रनाथ हे सोन्याच्या आसनावरती बसलेले आहेत. गळ्यामध्ये रत्नांच्या माळा आहेत. हिरा चमकावा अशी त्या स्त्रियामध्ये मच्छिंद्रनाथ दिसत आहेत. गुरुनाथांना पुढं पाहिलेलं आहे. मनातल्या मनामध्ये पुरवंडा रूपामध्ये असलेल्या गोरक्षनाथांनी गुरूंना मनातल्या मनातच नमन केलं. परम आनंदानं चित्ताला भरता आलेला आहे. आणि गोरक्षनाथ म्हणू लागले, आज मी कृतार्थ झालो. आता गुरुचे चरण पाहिलेला आहे, गुरुला नमन केलेला आहे. आता मी तापहीन झालो. माझे गुरु मला कुठं आहेत याचा तपास लागला. आणि मग स्फुरण आलेला आहे. अतिशय कुशलपणानं वाद्य वाजवू लागले. त्यावेळेला त्या सर्व कलिंगेसहित स्त्रिया नाचू लागलेल्या आहे. आणि ते नृत्य पाहिल्याच्या नंतर अप्सरा सुद्धा लज्जित होतील. अशा पद्धतीनं त्या नाचू लागलेल्या. तान मान रंग प्रकार सगळेजण तल्लीन झालेले आहेत. मान हलवून नाथ मच्छिंद्रनाथ आहा आहा म्हणू लागले. आणि मग परिधान करण्यासाठी स्वतः मच्छिंद्रनाथ जी वस्त्र आहेत ती भरजरी भारी किमतीची वस्त्र त्या सर्व स्त्रियांना त्या कलिंगेला देऊ लागले. मृदंग वाद्य वाजवित असताना अतिशय कुशलता गोरक्षनाथ दाखवू लागलेली आहेत. आणि त्या नादामध्ये अक्षर उमटू लागली. वेगवेगळी अक्षर पुरवंडा रूप घेतलेले गोरक्षनाथ काढू लागलेले आहेत. आणि त्या अक्षरामध्ये वेगवेगळ्या शब्दामध्ये मच्छिंद्रनाथ दचकू लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथांचा नावाचा चमत्कार काढू लागले. तोच व्यवहार पुढं दाखवू लागले. आणि जसा रंग आहे त्या रंगाप्रमाणे त्या स्त्रियांना दाखवू लागले, नाचू लागले. मृदंगाची ती चर्या वाजू लागलेली आहे. आणि मग त्या मृदंगातून
गोरक्षणात आवाज काढू लागले, चलो मचिंदर गोरखाया, चलो मचिंदर गोरखाया. पुन्हा पुन्हा ही अक्षर निघू लागली. ती अक्षर मच्छिंद्रनाथांच्या कानावरती पडलेली आहेत. चित्तामध्ये मच्छिंद्रनाथ चमकू लागले. कुठून गोरक्ष आला? सहज चालत इथं गोरक्ष आलेला आहे. गोरक्षनाथ हे वाजवू लागलेले आहेत. सगळी सभा जी आहे ती सभा एकटक पाहू लागलेली आहे. गोरक्षनाथ म्हणू लागले, माझे गुरुवर्या गुरु माऊली. आणि त्या माऊलीच्या समोर कुशळ असं वाद्य वाजवू लागलेले आहेत. आणि त्या मृदंगातून पुन्हा आवाज काढू लागले, चलो मचिंदर गोरखाया, चलो मचिंदर गोरखाया. ती अक्षर पूर्ण व्यक्त झाली. मच्छिंद्रनाथ दचकले गेलेले आहेत. इकडं तिकडं पाहू लागले आणि म्हणू लागले, कुठं आहे गोरक्षनाथ? त्यावेळेला त्या स्त्रिया सर्व म्हणू लागलेल्या आहेत, इथं तर आम्हाला कुणी दिसत नाही, पण हा जो शब्द ध्वनी आहे तो आमच्या कानावरती कुठून पडतो आहे. भूतासारखं इकडं तिकडं पाहू लागलेले आहेत. घडोघडीला चित्त दचकू लागलेलं आहे आणि हृदय धडधड धडधड करू लागलं. अरे गोरक्षाला म्हणू लागले. मग सभास्थान आवडेना. सोन्याच्या आसनावरती बसलेले पण ते सुद्धा आवडेना. मुख वाळलं गेलेलं आहे. मुखचंद्र उतरलेला आहे. आणि मग गायन ऐकण्यामध्ये तर चित्तच राहीना. गोरक्षनाथ पुरवंडेचं रूप घेतलेला तो पुरवंडा. ती पुरवंडा स्त्री अतिशय कुशलपणानं वाद्य वाजवू लागलेली आहे आणि त्याच्यातून शब्द काढू लागले, चलो मचिंदर गोरखाया, चलो मचिंदर गोरखाया. ज्या ज्या वेळेला ही अक्षर ऐकू येऊ लागली त्यावेळेला अंतकरण दचकू लागलेला आहे आणि चेहरा सुकला गेलेला आहे. हे किलोत्तळानं पाहिलं. किलोत्तळा हृदयामध्ये चिंताग्नी पेटून क्षीण झालेली आहे. तिचा चेहरा काळवंडला गेलेला आहे. सर्व अंगावरती रोमांच उभे राहिले आणि मग हे किलोत्तळा पाहू लागलेले आहे. म्हणू लागलेली आहे, हा जो तपपाळ आहे अतिशय सुरस असे. आणि हे मच्छिंद्रनाथा, हे स्वामी, तुमचं मुखकमळ आज का सुकलं गेलेलं आहे? त्याच्यावरती काळेमा कशासाठी आलेला आहे? त्यावेळेला मैनांकिनीला मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, मला तर आता सगळी विपरीत करणी दिसू लागलेली आहे. माझा शिष्य गोरक्षनाथ तोच या पृथ्वी तलावरती आहे, त्याचीच मला भीती आहे. तो माझा परम शिष्य गोरक्षनाथ अतिशय परम पवित्र आहे, भक्त चुडामणी आहे. तो इंद्रियाचं दमन करणारा आहे, महान प्रतापी तपाची खाण आहे, असा तो बैरागी आहे. अगे तो आता या पटणामध्ये येईल आणि मला स्वदेशामध्ये घेऊन जाईल. मग तुझ्या माझ्या रती सुखाचा हा जो विषय आहे तो संपला जाईल. गोरक्षनाथ, तुझ्या माझ्या प्रेमाचा विषय नासवून टाकेल. असं किलोत्तळेनं ऐकलं. मग तिला मारुतीनं दिलेली जी सूचना होती, जी खूण होती, ती आठवली गेलेली आहे. हृदयामध्ये दुःखानं व्याप्त झाली. त्या मैनांकिनीचं मुख कोमळ कोमेजलं गेलेलं आहे. मग त्यावेळेला ती रंगनाट्य कृती आहे ती विरस होऊ लागलेली आहे. हृदयामध्ये चिंता उद्भवली गेलेली आहे.
नाट्य रंगाचा आनंद वेश सगळा मावळला गेलेला आहे. रंग देवता ओस पडली असं वाटू लागलेला आहे. आणि मग जसं दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसं सगळं विरस झालेलं आहे. पण ती चतुर किलोत्तळा मैनांकिनी गायन स्वर कानामध्ये ऐकू लागलेली आहे. मग तिनं विचार केलेला आहे, या मृदंगातून ध्वनी येतो आहे, चलो मचिंदर गोरखाया, चलो मचिंदर गोरखाया. असा नाद अक्षर स्थित त्या किलोत्तळेनं ऐकलेला आहे. आणि मग त्या कलावंतीला तिनं बोलावलेलं आहे आणि सारंगी सहित जे वाजत आहे ते तुमचा सगळा साज सरंगजम बाजूला ठेवा आणि आमच्या साज सरंगामध्ये आमच्या मृदंग तुम्ही वाजवून दाखवा, असं त्या कलिंगाराणीला पद्मिनीनं सांगितलेलं आहे. आणि मग त्या किलोत्तळेनं त्या मैनांकिनीनं दास्यांना पाठवलं आणि आपल्या जवळचा जो साज सरांगजम आहे वाजवण्याचा तो आणून पुढं ठेवलेला आहे. पण त्याच्यामधूनही गोरक्षनाथ ती पुरवंडा अतिशय कुशलत्वानं त्याच्यातूनही आवाज काढू लागलेली आहे, चलो मचिंदर गोरखाया, चलो मचिंदर गोरखाया. आणि मग ते मैनांकिनीनं ऐकलेलं आहे. आणि मग आपल्या ज्या सेविका आहेत त्या सेविका त्या कलिंगेच्या समोर नेऊन उभ्या केलेल्या आहेत आणि ती सांगू लागलेली आहेत, तुम्ही ही वाद्य वाजवा आणि जशी ही पुरवंडा काढते आहे तसाच आवाज तुम्ही सुद्धा काढा. त्या सगळ्या कलावंतीनं आहेत त्या वाजवू लागलेल्या आहेत, पण तशी काही अक्षर कानावरती ऐकू येईना. आणि मग सलील होऊन त्यांनी माथा त्या राणीच्या पायावरती ठेवलेला आहे आणि हे माय तू कोण आहेस, सगळा संशय सोडून दे असं म्हणून त्या पुरवंडाच्या पायावरती लीन झालेली आहे. ही जरी गोष्ट तू चोरून ठेवली तरी तुला तुझ्या गुरुची आण आहे, तुला तुझ्या गुरुची शपथ आहे. प्रांजळपणानं तू कोण आहेस हे मला सांग, असं त्या किलोत्तळा राणीनं पुरवंडाला बोलल्याबरोबर गोरक्षनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, हेच प्रगट होण्याची वेळ आहे, हाच सुलक्षणी योग आहे. आणि मग प्रांजळपणानं गोरक्षनाथ सांगू लागलेले आहेत की हे किलोत्तळा हे मैनांकिनी, या मच्छिंद्रनाथाचा मी प्रिय नंदन सत शिष्य गोरक्षनाथ आहे. तरी या स्त्री वेशामध्ये नटून स्त्री वेश धारण करून मी या राजद्वाराच्या ठिकाणी आलेलो आहे. असं गोरक्षनाथांचं बोलणं ऐकलं किलोत्तळेनं पुन्हा गोरक्षनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मग पुरुषाची वस्त्र आणलेली आहेत गोरक्षनाथांना नेसवू लागलेली आहे आणि गोरक्षनाथांना म्हणू लागलेली आहे, बरं झालं बाळा, दैवयोगानं माझा मुलगा आणि माझी आज भेट झाली. पूर्वी नाथांनी तुझं नाव सांगितलेलं होतं, तुझं रूप सांगितलेलं होतं, तुझं गुण वर्णन केलेलं होतं, पण ते सगळं आज मला पाहायला मिळालं. दैवयोग घडून आला, भाग्याचा उदय झाला, म्हणून आज तुझी आणि माझी भेट झाली. भाग्य तरी कसं उजळलं काय सांगू, जर भगवंताची प्राप्ती झाल्यासारखं वाटू लागलं. वनामध्ये एखाद्या गाईचं वासरू चुकावं आणि ते गाईचं वासरू पुन्हा गाईला येऊन भेटावं. पाण्याच्या वेगळी पडलेली मासोळी जशी तडपड तडपड करते आणि पुन्हा पाण्यामध्ये गेल्यानंतर तिला जसा आनंद होतो तसा आनंद हे बाळा, हे पाडसा, हे लेकरा तुला बघून मला झालेला आहे. असं अतिशय प्रेमानं
ती गोरक्षनाथांना बोलू लागलेली आहे. आणि मग बाजारामधून अतिशय सुंदर अशी रत्नजडीत वस्त्र अलंकार आणलेले आहेत आणि ते भरजरी सुवर्णवर्णी अशी सगळी भूषण वस्त्र अलंकार नेसवली गेलेली आहेत. मस्तकावरती शिरपेचामध्ये तुरा खोवला गेलेला आहे. हातामध्ये बाहुवटा आहेत आणि त्याला सोन्याचा ढाळ दिला गेलेला आहे. लखलख लखलख करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं गोरक्षनाथांना सजवलं गेलेलं आहे. आणि मग किलोतळेना हात धरलेला आहे. सभा मंडळामध्ये आलेले आहेत. मच्छिंद्रनाथांना पाहिलं. मग मच्छिंद्रनाथ मनामध्ये म्हणू लागलेले, तिथं पुरुष कसा आलेला आहे. किलोत्तळेनं जवळ येताच हातानं खूण केलेली आहे. तेव्हा गोरक्षनाथांनी पाहिलेला आहे. तुमचा उद्देश धरून गोरक्षनाथ आलेला आहे अशी खूण केली. दैवादित्यानं माझा प्राणसूत, माझ्या प्राणापेक्षा प्रिय माझा मुलगा आज मला भेटला. ह्या राज्याचं धैर्य मोठं म्हणून हा बाळ गोरक्ष आलेला आहे. आता सगळी काचणी फिटली गेलेली, अंतकरणातली काळजी निघून गेली. माझ्या या राज्याला वारसदार, या राजगादीवरती बसणार कोण ही काळजी मला होती. पण ही सगळी राजगादी हा माझा गोरक्ष बाळ सांभाळेल. माझ्या मुलाला मीननाथाला पाठिंबा नव्हता, पण थोरला भाऊ गोरक्षनाथ आलेला आहे. माझा धाकटा तुमचा मुलगा मीननाथ त्याचं हा पालन पोषण करील. म्हणून आता मी मोकळी झाले. आता माझ्या मनातली काळजी फिटून गेली. म्हातारपणी मला चक्र पाणी भगवंत प्रसन्न झाला. त्यानंच माझ्यावरती कृपा केली आणि म्हणून या गोरक्षनाथाला पाठवून दिलं असं मैनांकिनी बोलू लागलेले आहेत. मनामध्ये गोरक्षनाथ हसू लागले. म्हणू लागले, चित्तामध्ये विचार करू लागले की या अंधार चिरामध्ये, या अंधाऱ्या घोर अंधारामध्ये माझा गुरु पडलेला आहे. आम्ही विरक्त असे शुद्ध वैष्णव आहोत. आम्हाला हे वैभव काय करायचं आहे. विधवा स्त्रीला कुंकाचा खटाटोप कशासाठी करावा. तशा पद्धतीनं आम्ही वैरागी विरक्त साधू या धनसंपत्तीनं, या राजवैभवानं आम्हाला काय करायचं आहे. परिसय गंजलेल्या लोखंडाला लावलं तरी सोनं करतंय, मग त्याला सोन्याहून काय घेणं आहे. ताक देऊन जर देव तुष्ट होत असतील तर मग त्यांना अमृत प्यायची काय गरज आहे. तशा पद्धतीनं आम्ही थोर असे विरक्त वैभव संपन्न आहोत. आम्हाला या विरक्त साधू असताना राजवैभवाची आम्हाला काय गरज आहे. आणि म्हणून एखादी जर गौतमी गाय आहे, तिचं दुग्ध ओंजळीमध्ये काढलं आणि म्हणू लागले की क्षीरसागराला नेऊन पाजू. तशा पद्धतीनं या सर्व पृथ्वीचा राजा जो आहे त्या राजालाच ओंजळ बळधान्याची गरज पडेल का. सूर्य भिक्षा मागत काजव्याच्या घरी जाईल का. त्या न्यायानं आमचं वैभव आहे. आम्हाला हे राजपद काय व्हावं. अशा पद्धतीनं आपला भाव निसंग आणि तो संघाच्या जवळ कसा जाईल. म्हणून या कार्यापुरतं, आपलं कार्य साधून घेण्यापुरतं आपण हिच्या गोष्टी ऐकाव्या. आपले गुरु एकदा हातात आले की हिच्या सगळ्या वैभवाला लाथ मारू असा विचार गोरक्षनाथ मनामध्ये करू लागलेले आहेत.
असा विचार मनामध्ये गोरक्षनाथांनी केला. इकडं मच्छिंद्रनाथ किलोत्तळेचे शब्द ऐकून आसनावरून उठलेले आहेत. अतिशय प्रेम दाटून आलेलं आहे. गोरक्षनाथांच्या गळ्याला कडकडून मिठी घातली आणि हृदयामध्ये कळवळा आलेला आहे. प्रेम सदगदित झालं. कडकडून असा लिंगण दिलं. मग कलिंगेला बोलावलं गेलेलं आहे. आमाप आपून असं द्रव्य धन वस्त्र अलंकार तिला दिलेले आहेत. तिचा गौरव केलेला आहे आणि तिची बोळवण केली. इकडं मंडपामध्ये सर्व स्त्रियासहित मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना घेऊन बसलेले आहेत आणि गोरक्षनाथाची खुशाली विचारू लागले. बद्रिकाश्रमामध्ये तप केल्याच्या नंतर तिथून पुढं उमारमण त्या पार्वतीपती महादेवांचा आशीर्वाद मिळाला. सगळे देव बोलावले. सर्व देवांनी वरदान दिलं. अशी सगळी कथा गोरक्षनाथ सांगू लागले. तिथलं तप संपल्याच्या नंतर, हे गुरुवर्या, तुमचा वियोग मला सहन होईना. क्षणाक्षणाला मी कष्टी होऊ लागलो. शोक करू लागलो. माझ्या गुरुचे पाय कधी मला भेटतील? माझ्या गुरुची आणि माझी भेट कधी होईल? अंतकरणामध्ये वेदना होऊ लागल्या. चेहरा सुकला गेला. वनामध्ये 10 दिशा मी पेरू लागलो. जसं पाण्याच्या वेगळा पडलेला मासा तडपड तडपड करतो, तशी माझी अवस्था होऊ लागली. पण प्रारब्ध योग दारुण आणि म्हणून तुमचे पाय आज दृष्टीला पडले. तुमचं दर्शन झालं आणि म्हणून आता जीव गेला तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणून पुन्हा पुन्हा हृदयाच्या ठिकाणी धरू लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे वत्सा, हे पाडसा, एकांगानं एकटपणानं कधीही मी तुला सोडणार नाही. मुळापासून बाळपण हे तुझं माझ्या विना गेलेलं आहे. तरी सर्व तुझं लालन पोषण करेन. म्हणून जळा वेगळे झालेला, पाण्याच्या वेगळा झालेला मासा हा जसा तडपडतो तशी अवस्था झाली. हे बाळा, तू माझ्या मनातून कधीही विभक्त झाला नाही. पण जे न व्हायचं ते घडून आलं आणि मारुतीनं मला इथं गोवून टाकलं आणि म्हणून या वैभवामध्ये मी गुंतून पडलो. हे इथलं षड्रसान्न खात असताना हे बाळा, तुझं मला स्मरण होत होतं. एक एक घास मला विषा समान वाटत होता आणि असं म्हणून डोळे भरून आलेले आहेत. हे बाळा, तुझ्यासाठी, तुझ्या भेटीसाठी माझे डोळे आतुरलेले होते आणि मग तू स्वतः येऊन इथं उभा राहिलेला आहेस. आहा, बाळाला वनात टाकून मी कसा फिरत फिरत आलो आणि म्हणून माझ्या मनामध्ये सतत हुरहुर लागलेली होती. तुझ्या विना तीर्थयात्रा करत असताना 10 दिशा ऊस वाटत होत्या. पण हे वत्सा, मी तुला वनामध्ये एकटा टाकून आलो. मी पापी आहे. असं बोलत असताना मग गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हे महाराजा, आता माझी गोष्ट ऐका. मी तुम्हाला पुष्कळ असे शिष्य आहेत. ज्या देशामध्ये तुम्ही जाल तिथं शिष्य निर्माण कराल. मग या मोहाचं आवरण तुम्हाला वाटायचं काय कारण आहे? पण एक गोष्ट मात्र मी सांगतो, तुमचे असंख्य शिष्य आहेत, असंख्य शिष्य निर्माण कराल, पण माझी एकच आई आहे आणि ती म्हणजे आपण आहात. म्हणून माझं मन
तुमच्या ठिकाणी गुंतलेला आहे. जसा पाण्याच्या वेगळा पडलेला मासा तडफड करतो तशी माझी अवस्था आहे. सूर्य पाहण्यासाठी जसं कमळाला ओढ लागलेली असते तोच मोह माझ्यावरती आहे. सूर्यासाठी लाखो कोट्यावधी कमळं असतील पण त्या कमळासाठी सूर्य मात्र एकच आहे. चकोरासाठी चंद्र एकच आहे, चंद्रासाठी चकोर पुष्कळ असतील. त्या न्यायानं माझी आई तू एकच आहेस. पाण्यामध्ये पुष्कळ जलचर असतील पण त्याच्यातलं असणारं पाणी एकच आहे. तशा पद्धतीनं हे महाराजा, हे गुरुवर्या, तुम्ही एकच आहात. तुमचे शिष्य पुष्कळ पण माझ्यासाठी गुरु मात्र फक्त एकच तुम्ही आहात. म्हणून श्लाघ्य पुरुष जो आहे, गैरवर्तन करणारा पुरुष, त्याला अनेक स्त्रिया पण त्याच्या पत्नीला मात्र एकच तो असलेला पुरुष असतो. आणि म्हणून हे माझ्या कृपामूर्ती मच्छिंद्रनाथा, तुम्ही माझे गुरुवर्य आहात. तुम्हीच माझी माऊली, तुम्हीच माझी आई आहात. धानाला वेगवेगळे असे चातक पक्षी पण ढगाला अनेक चातक पक्षी पण चातक पक्ष्यांना मात्र एकच ढग असतो. आणि तशा न्यायानं माझी आई आणि माझा बाप तूच आहेस असं गोरक्षनाथ म्हणू लागले. आणि असं बोलत असताना गोरक्षनाथाच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू वाहू लागले. ते पाहिलं मच्छिंद्रनाथाचं अंतकरण प्रेमानं सद्गदित झालेलं आहे. म्हणू लागले, हे तानुल्या बाळा, तू सत्य बोलतो आहे, तुला माझ्याशिवाय कोणीही नाही. आणि असं म्हणून गोरक्षनाथाच्या मुखावरून हात फिरवला गेलेला आहे आणि गोरक्षनाथाचं चुंबन घेतलं. मग सगळी सभा विसर्जन झाली आणि पाकशाळेमध्ये गेलेलेत. गोरक्षनाथांना जवळ बसवलेला आहे आणि भोजन केलं. भोजन झाल्याच्या नंतर एक आसनावरती निद्रा केलेली आहे. दिवस उगवला, स्नान केलं आणि एकाच आसनावरती बसलेले आहेत. एका मांडीवरती मीननाथाला घेतलेला, एका मांडीवरती गोरक्षनाथाला घेतलं आणि त्या सोन्याच्या राज सिंहासनावरती मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. जसं गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी महादेवांनी आपल्या मांडीवरती घेऊन बसावे आणि यशोदेच्या जवळ बलराम दादा आणि कृष्ण यशोदामाईच्या मांडीवरती बसावे, असे मीननाथ आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या मांडीवरती दिसू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं पुढच्या अध्यायामध्ये अतिशय सुरस गोड अशी कथा 21व्या अध्यायामध्ये होईल. मच्छिंद्रनाथ दोघांना मांडीवरती घेऊन बसलेले आहेत आणि ज्या शैल्या आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्या तिथं भोवताली बसलेल्या आहेत. नरहरीच्या वंशामध्ये धुंडीचा मुलगा नरहरी यांनी श्रीहरीच्या कृपेनं, श्रीगुरूच्या कृपेनं रसाळ अशी कथा श्रोत्यांना सांगितलेली आहे. स्वस्ति श्री भक्ती कथा सार सम्मत गुरुक्ष काव्य किम्यागार सदा परिसूत भाविक चतुर विंशतितमोऽध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.